कुटीत मला येण्यास विरोध करणारा नेमका मनुष्य कोण हे बघायलाच हवं. महादेव, महादेव या मुलीशी काय बोलताय? आणि महादेव इथे आहेत तर मला विरोध करणारा तिसरा मनुष्य नक्कीच आत असेल. हाच तो तिसरा मनुष्य असणार. परंतु हा नेमका आहे तरी कोण? मी काय म्हणते, काल त्या बाईला सांगून टाकलं तिला हे कुठे जागा नाही म्हणून. सांगितलं का? बरं झालं सांगितलं ते. अरे पण पर्णिका, या तुला आधीच सांगितलं ना का पुण्यांदा तेच विचारते? ए हरी, तू तरी बोल ना काहीतरी. मला काय हात खेचू नका, मला काय हात पडायचा नाही. उद्या जर मला यांनी कुटीच्या बाहेर काढलं तर मी कुठे जाऊ? उगाच काहीतरी बडबड करू नका. मला मदत करायची असेल तर कर, नाही तर गप उभा राहा. या मनुष्याचा चेहरा का दिसत नाही? याला बघितल्याशिवाय ओळखायचं तरी कसं? अरे मी एवढंच बोलत होते की हे बघ पर्णिका, आता हा वळेल आणि मला याचा चेहरा दिसेल. त्या पुढची माझी सगळी योजना यशस्वी होईल. तू मला आडून लपून जे काय सांगायचा प्रयत्न करते समज कळतंय मला. म्या कुठं आडून सांगते. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की कळतंय मला. मी काय दूध खोळा नाही. ती बाई तिच्याच पाय जीव तुटतोय ना बघ तुझा. तुला आधीच सांगून ठेवतो, जवळ मी इथं राहतोय तवर दुसऱ्या कोणाला बी या कुटीत जागा नाही. अरे बाबा पण नाही म्हणजे नाही. काय करायचं आता? यो, मी काय हात पडणार नाही. मला राहायचं ह्या कुटीत. तुझं तू बघ. आजही याचा चेहरा दिसला नाही. हे असं किती दिवस चालणार? हा मनुष्य नेमका कोण आहे हे कळल्याशिवाय मला त्या कुटीत प्रवेश कसा मिळणार? हरकत नाही. आज ना उद्या कधी ना कधी हा मनुष्य वनात एकटा येईलच. त्या दिवशी आणि त्यावेळी मी त्याच्यावर अशी माया करेल की त्याचा टिकावच लागणार नाही. एकदा का हा माझ्या जाळ्यात अडकला मग त्या कुटीचे दरवाजे माझ्यासाठी आपोआप उघडतील. ए बाबा, कुटीतले कंदमुळं बी संपले आहेत. ठीक आहे, मी वनात जाऊन येतो. अखेर संधी मिळालीच. आज हा एकटाच दिसतोय. आज माझ्या मार्गात कोणीच येणार नाही. एकदा का माझी मोहिनी त्याच्यावर पडली की हा स्वतःहून माझ्या मागे येईल. हा अचानक एवढा वेग का वाढवतोय? नाही, आज याला गाठलंच पाहिजे. हे काय इतकं दाट धुकं?
समोर काहीच दिसत नाहीये. आ! हे काय? कुठे गेला हा माणूस? आत्ता इथे होता. नाही नाही, काही करून मला शोधायलाच हवं. तोपर्यंत मला कुटीत प्रवेश मिळणार नाही. महादेवांच्या जवळ जाता येणार नाही. तुळजाला अंकित करण्यासाठी, तिची शक्ती क्षीण करण्यासाठी मला कुटीमध्ये प्रवेश मिळवायलाच हवा. यासाठी मी कुठल्याही थराला जाण्यासाठी तयार आहे. वंचिका, तुम्ही आता इथं? आम्हाला कल्पना आहे की तुझे भासवतेस ते तू नाही आहेस. आणि तुला कल्पना आलीच असेल की आम्हीच महादेव आहोत म्हणून. त्यामुळे आम्ही जे काही विचारू त्याची खरी उत्तरं दे. होय महादेव, मी सत्य बोलेन. मग सांग, कोण आहेस तू आणि इथे का आलीस? तुमच्यासाठी, तुमच्या शोधात मी या वनात आले. आणि आता मला खात्री आहे आपणच महादेव आहात. म्हणजे तू सामान्य मनुष्य नाहीस तर कोण आहेस तू? मी असुर कुळातील स्त्री आहे. तुला महिषासुराने पाठवलंय का? नाही महादेव, मला शुंभाने पाठवले आहे. पण प्रश्न महिषासुराचा आहे आणि त्याचे उत्तर सत्यच असेल. नाही, मला महिषासुराने पाठवलेलं नाही. मग कोणी पाठवलंय? कोणीच नाही. मी इथे एका वेगळ्या कारणासाठी आले आहे. कोणतं कारण? मी इथे तुमची भक्ती करण्यासाठी आली आहे. तुम्ही शुक्राचार्यांच्या आश्रमात मला चरण दर्शन दिलं. त्याच दिवसापासून मी तुमच्या शोधात आहे. आणि त्याच वेळी आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की आम्हाला शोधण्याचा प्रयत्न कोणीही करू नये म्हणून. तो आदेश तुम्ही शुक्राचार्यांना दिला होता, मला नाही. मी तर तुमची भक्त आहे. आणि भक्ताने देवाची अभिलाषा धरणं चुकीचं आहे का? देवाला शोधणं भक्ताचा धर्म नाही का? देवापर्यंत पोचण्याची ओढ जर पाप आहे तर भक्तीचा अर्थ तरी काय उरतो? तुझं वाक्चातुर्य उत्तम आहे, परंतु म्हणून त्याने काही वास्तव बदलणार नाही. तू इथे जास्त काळ थांबू शकत नाहीस. तुझी प्रकृती बरी झाली की तू इथून निघून जा. ठीक आहे, पण तोवर मी तुम्हाला दाखवून देईन की माझी भक्ती किती निस्सीम आहे. आम्हाला कोणाच्याही भक्तीची परीक्षा घ्यायची नाहीये, अथवा कोणीही आम्हाला ते सिद्ध करून दाखवण्याची गरज नाहीये. विश्रांती घे आणि इथून जाण्याची तयारी ठेव. सत्य बोलूनही मी महादेवांच्या सानिध्यात राहिले. आता पुढची चाल, आणि मग महादेव स्वतः माझ्या योजनेत अडकतील.